नमस्कार तुम्ही पुरजनानं पॉडकास्ट या सिरीज म्हळ्यार आमगेल्या 8 पेंटेचे देवस्थान मंजेश्वर श्री मदनंतेश्वर देवस्थानाच्या आंगणा लागून वची आमी तुमकां हांगा चलता जाल्यार विंगड कार्यक्रमाचे विंगड एक कारणी कशा पुरो ना विचार अशा पुरो ते तुमगेल मुखार दवरता जाल्यार एक प्रयत्नाक तुम्ही मस्त रितीन आमकां एक प्रोत्साह बेंबल दिल्लो आसा तशी आज षष्टीच्या या एक विशेष घडीगेन तूं आत्ता आमगेलोटू वेदमूर्ती शबरीश भटमा मसाची तांणी विशेष जावन आज ಕೆಲವು काणी आमगेलोटू एक शेअर करू वसाची म्हणजे तांणी मलगड्याला ऐकून अशा पुरो ना दर्शनम स्तोत्रम म्हणजे एक त्या श्लोकाचे एक अर्थ अशा पुरो या पुरा सांगून आमके एक आमगेल्या जनांक एक माहिती दिवन मंजेश्वरचे इतिहास चरित्रे हांगा देवदर्शन अशा पुरो ना हांगाच्या तीर्थस्नान जरी या पूरा आमगे आयकूत असले एक अवकाश तांगेल निमित्तान मेळटा सर नमस्कार शबरीश भटमा विशेष जावन हांव तुमगेल्या त्या एक निमगूचे हांगा देवदर्शन अशा पुरो ना तुम्ही एक त्या श्लोकाच्या एक दर्शन स्तोत्रम महिमा स्तोत्रम ते कसले ताजे विचार कसले मारारिणत पादाब्जो मंजुलालय गोविभो मा भू समाश्रितांगोसौ भासतेंद्र हरिसदा प्रथम जावन आमगेले 8 पेंटेचो देव श्रीमंत मदनंतेश्वर भद्रनरसिंह सहित जावन शेषराजाक नमस्कार करून तशी जी ह्या षष्टी महोत्सवाक विशेष कारणीभूत आमगेले काशी मठ परंपरेचे गुरू जावन आशिल्ले विभुदेंती स्वाम्यांक तांकां साष्टांग प्रणाम करून त्या म्हळ्यार तांणी एक 13 वर्स हांगा तितले कश्ट पावन आज आमी एक तेरू सृष्टी पुरो करता म्हळ्यार हाका कारणीभूत आमगेले मठांतले विभुदेंती स्वामी तशीच आमकां उल्लोचित जाल देव म्हणून सांगता आमी सुधींद्र तीर्थ स्वामी तशीच पिठेर विराजमान जावन आशिल्ले श्री संयमेंद्र स्वाम्याक तांगेले एक आज्ञा पालन करून तांगेले एक आशिर्वाद घेवन ह्या जागेचे विशय सांगचे तितले व्हड ज्ञान न्हय जाल्यार म्हगेलो आज्जो वेदमूर्ती जनार्दन भटमा म्हणून हांगा मम्माय गुडीन तूं 60 वर्स तांणी पूज केला तसो तांणी आमकां सानपण्यार पुराय कसलेच एक नक्क शिल्का आनी सांगना अशी एक छांग एक देवालय हांगा दर्शन म्हळ्यार कसने मम्माय म्हळ्यार कोण जोग म्हळ्यार कोण तशी हांगा शेषतीर्थ म्हळ्यार कसने हांगा खंयचे रितीन हांगा नागलोक खंय आसत तशीच हांगा आक्रमण कशें जाल्लें हें पुरें आमकां सांगतना एक पंत आमकां त्या देवालय दर राबतना एक रोमांचन म्हळ्यार एक खुशी असल एक देवालय जाग्यार आमी जन्म आयले न्हू आमगेलें बाल्य आमगेले सगळे ह्या स्थळाचेर जावन घेवन मुखार जाल्यार आमी देवाला मागचे मुखार जन्म आसला री हेंच क्षेत्रांत जन्म येवचें एक भाग्य दी देवा तसो एक परम पवित्र जावन आशिल्लें स्थळाचेर स्वयंभू नागराज म्हणून हांगा कसलेय प्रतिश्ठ केला म्हणून सांगल्यार भद्रनरसिंह देव उत्सव मूर्ती देवाक मात्र स्वाम्यान तशीच हांगा स्वयंभू नागराज म्हणून सांगता म्हळ्यार वासुकीर सानिध्य हांगा रुवाणेंत हुत्त म्हणून सांगता आमी तांतू आस म्हळ्यार एक निदर्शन पूर्वे दुखूची हांगा दाखयला म्हळ्यार हांगा वेदमूर्ती दयानंद भटमा म्हणून फुडें बंटवाळचे तांणी देवाला साक्षात्कार केलेलें स्थळ हें तांगेलें तांणी एक दर्शना महिम स्तोत्र म्हणून बरयला तांतू ह्या जाग्याची कितले चंद करून विशय सांगला म्हळ्यार प्रारंभ देखून आमी त्या नित्याची आमी घरकडे आमगे सगळे परिवार आमी सांजवळ ते म्हणून आसा भारी चंद सगळे तांतू दर्शनाचे महिम स्तोत्र तांणी बरयला विशेष जावन सुरवेक मारारिणत पादाब्ज म्हणून आमगेले देवालयाक ध्यान जावन मागीर तांतू येवचे हे शेषतीर्थाचे शेषतीर्थ स्नानतो कुष्ठरोग नाशकारकम सर्पहत्य दोषयुक्त पुत्रहीन सर्पहत्य दोषमुक्त पुत्रहीन पुत्रदायकम पूर्वजन्म पापस्फोट मस्करादि दोषनाशकम मृत्सुगंध तीर्थ प्राशनाच्य प्रेतभीती नाशकम म्हणून तांतू भारी चंद सांगला म्हळ्यार शेषतीर्थ स्नान तो शेषतीर्थ म्हणून सांगल्यार आतां आमगेले आजचे यज्ञ मंडपा मुळांत थंय मस्त जन येवन तांगेले एक अभिश्ट सिद्धी करता आतां म्हणटा म्हळ्यार तीर्थ केन्नाय तीर्थ पवित्र जावन आसूं का म्हळ्यार कतरेची स्वाम्यान कसं केलें म्हणून सांगला त्या जाग्याचेर यज्ञशाल करून घेवन थंय याग यज्ञ जेवत तशी ताजें एक पुण्य आमगे सगळे समाजा मेळचे तसले एक तांणी विचार केलो तशी ताजें एक झरी आतांशे आमगेले शेषतीर्थांत येता म्हणून तशी थंय तांतू स्नान करून मडस्नान करचें असल पळय तांतू श्लोकांत आसा म्हळ्यार शेषतीर्थ स्नान तो कुष्ठरोग नाशकारकम म्हणून कुष्ठ अपस्मारादी नाना रितीर फुडें नांव नातील पुरो रोग आशिल्लो ते हांगा सिमे भितर येनाशी देवरक्षण करता आशिल्लो तशी थंय शेषतीर्थांत नाल्ला रे कुष्ठरोग पुराय नाश जाता आशिल्ले
शेषतीर्थस्नान तो कुष्ठरोगनाशकरम सर्पहत्य दोषयुक्त आता कळनाश आम्ही कसं की एक रोको खंडुचकी अथवा कसं गुड्ड्या काम येत्या बरं करताना सर्प ते जाऊन जाता सर्प इत्ते दोषयुक्त पुत्रहीन पुत्रदायकम ಚೆರಡು ನತ್ತಿಲೆಂಕೈ ಅಂಗೆವನು ಮಸ್ತ್ ಜನ ಸಂತತಿ ಪ್ರಾಪ್ತಿ ಜಲ್ಲ एक निदर्शन आमकाची एक अनुभव जल्ला तशी पूर्वजन्म पापस्फोट पुढली जन्मा केला कसं नाही दोष असला रे मस्करादी दोषनाशकार कसनेच एक ओढोड दोष असला रे याच्यात तशीची मृत सुगंध मृत मळारी मृतिका सुगंध तज्जेक आम्ही तीर्थांत घालून घेतलेली मी ती प्रेत भीतीनाशकम काही आता ಕೆಲವು ಚೆರಡು ವಾಂಕ ಕಸನೇಚಿಕ ಪಂಚಮಾರಿಷ್ಟ ಬಾಲಾರಿಷ್ಟ ಸ್ವಲ್ಪ ಪುರ ನಾನಾ ರೀತಿ ದೋಷು ಎತ್ತ म्हणताना ತಕ್ಕ ಹಂಗೆವನು ತೀರ್ಥ ಮಾರ್ಚೆ असल पुराय केल्ले म्हणटात जाल्यार प्रेत भीतीनाशकारक कसं जे प्रेताचे भय येते पुराय असला री परिहार जाता म्हणून तेच प्रमाणे चिरी तस्सल एक महामहिम म्हणून सांगता आमी ह्यांगा अशी सगळ्यांक म्हणटा जी कसं बटमाम इतल्या सकल आमी देवून येवचे ते पुराय अज्या पशी पुढे दर्शनार निमगेले काय हांगा सुत्ताक चांग आमी टायल्स आतां बरो पळयता न्हू तुमी ग्रॅनायट हे पुराय घालून आमी चांग एक दर्शनार ना तई मिगेल नागलो कसं मुळान तो आम्ही केन्नाय तंपायर सुका आमकांय बुद्धा जाव का म्हणाल खातीरची त्या स्थळाचेरी आजी के जलर सिमेंट घालचे कसनेची येना म्हळ्यार वय वय दर्शनार म्हण हांगा मस्त ताका इतिहास आसा काणी म्हणून सांगला री हांगा एक चोरपणीक करूंक दोग जण चोर येयले एका समयाचेर तेदान रात्री आतांच्या म्हणके वॉचमॅन ते प्रकसन कसं आसला री हांगा घांट मारचे अंबला री ते घांट एक दिक्सूची हांगा येतले प्रयाणिकांक बोटार पुरो येताले हांकां एक दिक्सूची तशें म्हणटना एक दीस रात्री म्हणटाचे कसा म्हण सगळे देव सगळे जागो देव रक्षण करता म्हणटना आजी के तुमी ते बागला पळया सान दोन वट्टस दोग जण चोर येवन तांत देखून निलकून पळयला रे भितर पणींदूर रबला भिवन तांणी धांवन चमकलेले आजी के तांगेले पण तसल ते एक इतिहासान तूं बरयलेलें मागीर देवा परीक्षा करूंक वसंत म्हणपार एकलो न्हिदलेलो म्हळ्यार शेशू हांगा येता तीर्थ पिव आमगे तळ्या उद्दा पिवच्या पळया तसल्याक दर्शन दिवन एक दीस दर्शनार येवन म्हाका परीक्षा करूंक हांगा येयलो तशी ताका मूक जावन आसतो ताका उत्तर दिता तसलो पुराय नाना रितीर आमी मात्र म्हणणी हांगा व्हड व्हड चित्ररंगाचे महान नट जेवो अथवा मस्त समाज सेवक जेवो आनी येवन ह्या देवा लागीं देवा म्हूण म्हणटा जी भक्ती नपयला री धांवन येता कृपाळू म्हणून देवा म्हणा पुरके आनी कसं मागू का म्हणना ताका मागू का गे तसलं ताका मागील कडेन तो येवन आमके एक सगळे कश्ट परिहार करता म्हळ्यार आज्या व्हडलें क्षेत्र आमगेले 18 पेट एक राखील तसलो देव आज्या व्हडलें आमकां कसन जावं का मागीर मस्त धन्यवाद कसं म्हळ्यार एक तुम्ही सांगेल त्या श्लोकाचे अर्थ मस्त नाका आजी कळलावरी जाल्ला ते ऐकून असताची दर्शनम महिनाम श्लोकम वय आजी अर्थ कळला नेक्स्ट ते प्रकाश येवचे खातीर मस्त जनांक सांगू का म्हणाल खातीरची आमी नेक्स्ट ताजे एक देवस्थानाक दिवून ते दर्शना महिम स्तोत्र सगळ्यांक मेळचे तसले एक प्रयत्न आमी हे मुख्य जावन हांगा वैदिक वृंदा जावो अथवा आडळीत मुक्तेसर हांगा तांकां मस्त धन्यवाद इता म्हणून सांगला आनी कसं म्हणून स्वयंसेवक ह्या इतली देव 5 बोट ना अशी कश्यामक एक वस्तू हातान काडू जायना की तशीच हे 5 जन एका कसन एक सहकार म्हणून सांगला हे परत देवान करोचे आम्ही लेखता जे आम्ही बेंगलोरांत कसन की वृत्ती करून आसाची आम्ही येवन करता आम्ही न्ही खंडिता काही नाही नाहम करता हरीक करता हे पूर देवान आमगेले कारण करोच्यो म्हणल्या नंतर ताजे आमकां पल 1 वर्स ताईन म्हणट न्ही अनंत जावन ताजे खातीरची अनंत दोषनाशाय अनंत आमगेले कसन की अपराध करता आमी गोतनाशी संवसारा जिवनांत ते पुराय नाश करची शक्ती देवा मात्र तसल आमी हांगा सगळे रितीर अनुकूल भारी एक प्रत्येक अनुकूल केलेले मुख्य जावन आडळीत मुक्तेसर समस्त 18 बेटेजे तशी जी वैदिक वृंदा जो अथवा विशेष जावन हांगा स्वयंसेवक हांकां तांकां जाल्यार मस्त एक अनेक कसं म्हणून सांगलें सगळे प्रपंचाक कळचे तशी एक यूथ ऑफ GSB वर्ल्ड वायड म्हणून केला मस्त सहकार मस्त जनाल मेळता मस्त उपयोग जनाक मेळ्ळा तशीच परमात्म्याला प्रार्थना करता अशीच तुमगेले वर्ल्ड वायड सगळ्यांक एक अनुकूल जावन ह्या देवालय दर्शन सगळ्यांक येतले कडेन तांणी ते खंय विदेशांत की मागताची देवा आमकां येवच्या जाय न्ही ते येवच्या जाय न्ही म्हणलेच ते एक दुःख तांतूं ते सगळे देव परिहार करून सगळ्यांक बरें कर म्हणून हें तुमगेल्या चॅनला मुखांतर तुमगेल्या चॅनलाकय बरें आठवून घेवन सगळे विश्वाक बरें जावं म्हणून देवाला मागता.